एक महत्त्वाची बातमी, शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक झाली आहे। शिवराय पुतळा दुर्घटनेतील प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटायला आले असताना आपटेला अटक करण्यात आली। पोलिसांनी आपटेला कल्याणमधील घरातून ताब्यात घेतलं। 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी आपटे फरार होता। तर हे दृश्य आपण पाहतोय। आरोपी जयदीप आपटे हा 10 दिवस झाले फरार होता। 7 पथकं त्याला शोधत होती। अखेर आज कुटुंबियांना भेटण्यासाठी तो घरी आलेला होता आणि पोलिसांची नजर चुकवण्याचा त्याचा प्रयत्न होता। मात्र त्याचवेळी कल्याणमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली होती आणि आता त्याला अटक करण्यात आलेली आहे। 10 दिवस त्याचा शोध सध्या पोलीस विभागाकडून घेतला जात होता। पुतळा दुर्घटना प्रकरणानंतर त्याने दुसऱ्या दिवशी माध्यमांना मुलाखत दिली, माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आणि त्यानंतरच्या दिवसापासून तो फरार होता। मात्र आज तो आपल्या कुटुंबियांना भेटायला आला होता आणि त्याच वेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या घराखाली देखील पोलिसांनी 10 दिवसांपासून बंदोबस्त लावला होता। 2 टीम ज्या आहेत त्या त्याच्या घराखाली म्हणजे 4 पोलीस त्याच्या घराखाली पहारा देत होते। आज कल्याणमध्ये त्याच्या कुटुंबियांना भेटायला आला असता आपटेला अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना तो भेटायला आला होता, त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। 10 दिवसांपासून तो फरार होता। पोलिसांनी आपटेला कल्याणमधील घरातून ताब्यात घेतलेला आहे। सध्या आपटे हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलीस त्या संदर्भात आता अधिक चौकशी करतात। लुकआउट नोटीस त्याच्या विरोधात जारी करण्यात आली होती आणि याच सगळ्या संदर्भात आता अटक करण्यात आली। मात्र विरोधकांनी देखील वारंवार आरोप केला होता की जयदीप आपटे हा फरार असण्यामागे कुठेतरी सरकारचा हात आहे का। संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर थेट टीका केली होती आणि आता जयदीप आपटे याला अटक करण्यात आलेली आहे। 26 ऑगस्टला पुतळा कोसळल्यापासून आरोपी जो आहे तो फरार होता। दुसऱ्या दिवशी त्याने माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली। मात्र जेव्हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर मात्र हा आरोपी फरार झालेला आहे। मालवण येथे नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे 10 दिवस झाले फरार होता। पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली आणि अखेर 10 दिवसांनंतर त्याला आज अटक करण्यात आलेली आहे। ठाण्यातील शिल्पकार जयदीप आपटे याला मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचं कंत्राट दिलं होतं आणि 26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी राजकोट येथे उभारलेल्या पुतळ्याचं उद्घाटनही केलं। केवळ 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हा पुतळा कोसळला आणि या घटनेला आता 10 दिवस उलटून गेले। त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। मालवण पोलिसांनी आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात निष्काळजीपणा आणि इतर गुन्ह्यांबाबत गुन्हाही दाखल केलेला आहे आणि सध्या आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली। तर पाटील यांना कोल्हापुरातून आधीच अटक झालेली आहे। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी केली होती। महायुती सरकार जयदीप आपटेला लपवत असल्याचा आरोप वारंवार विरोधक करत होते। संजय राऊतांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शोधा असं थेटपणे म्हटलं होतं। तर काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती।